फेंडे आणि सैराट यासारख्या गाजलेल्या चित्रपटानंतर लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे हा त्यांचा बहुचर्चित खाशाबा नावाचा नवाकोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटात नागराज यांची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाच्या रिलीजकडे डोळे लावून बसले आहेत. आता अखेर त्यांची प्रतीक्षा संपली आहे. नागराज यांच्या खाशाबा या नव्या कोऱ्या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अनेक तगडी स्टार कास्ट पाहायला मिळते. येत्या 1 जानेवारी 2027 रोजी हा सिनेमा संपूर्ण भारतभर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात नागराज यांची पत्नी देखील पाहायला मिळणार आहे. तर खाशाबा हा सिनेमा स्वतंत्र भारतातील पहिले ऑलिम्पिक पदक जिंकणारे कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी 1952 मध्ये हेलिसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात कांस्य पदक जिंकून इतिहास रचला होता. तर खाशाबा या नव्या कोऱ्या चित्रपटामध्ये नागराज मंजुळे यांच्यासोबत जितेंद्र जोशी, छाया कदम, ओम भूतकर, महेश मांजरेकर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. परंतु या चित्रपटात खाशाबा जाधव हे प्रमुख पात्र कोणी साकारले हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. तर शेअर केलेल्या या टीझरमध्ये एक स्त्री शेतात उभी आहे. ती समोर बघत डोक्यावरून पदर घेताना दिसते. ही स्त्री नागराज मंजुळे यांची पत्नी आहे. तिचं नाव आहे गार्गी कुलकर्णी. त्या या चित्रपटाच्या निर्मात्या आणि कॉस्ट्युम डिझायनर देखील आहेत. त्यांची देखील या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी या अगोदर नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री, सैराट, झुंड, घर बंदूक बिर्याणी या चित्रपटात देखील काम केलं आहे. तर खाशाबा हा बहुचर्चित चित्रपट येत्या 1 जानेवारी 2027ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तर या चित्रपटाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.